तर बाबांनो, काल आम्ही जोधपूरमध्ये गाडी भरायला लावलेली, तिथं गाडीतून भरून निघलो. हे दिसायला लागले सगळे तुम्हाला सगळ्या खादानीत सगळ्या दगडाच्या. मग काय तिथनं पुढे आलो बघा, गाडीतल्या या सगळ्या शिटा सगळ्या घाण झाल्या होत्या. मस्तपैकी धुवून घेऊया म्हटलं, कारण काय आज काय काम नव्हतं, कारण वरचा मला घराचा आम्हाला थांबणार होतो. गाडी कपडे बिपडे सगळे धुतलं, आपल्या देवाचं मंदिराचं तीन हार तीन धुवून घेतलं चकाचक. तिथंच आम्ही चहा तीन पेलो मस्तपैकी. डॉगेश बाई पण भेटले, डॉगेश बाईसने बिस्किट बिस्किट टाकलं सगळं मस्तपैकी. तिथनं पुढं आलो, शिरोईचा घाट चढून आपल्याला बालाजीचं मंदिर लागते मारुतीचं, तिथं मस्तपैकी दर्शन घेतलं, अगरबत्ती तीन लावली, गाडीत निघलो. आता आम्ही पोचले राजस्थान बाउंड्रीला. तिथं मस्तपैकी आता आपण शेवभाजी, दुधातली शेवभाजी बनवायचं नियोजन लावले आणि आपण काय पुढे जाणार नाही, इथंच झोपणार आहे. उद्याला सकाळी दुसरा आम्हाला घालायचे, ते आता मस्तपैकी बनवणार आहे. गो दुनिया हिला देंगी लावडा हलवा. तर आपलं तेल आता टाकून घेऊया पहिला, आणि लवकर होणारी भाजी आहे ही, एकदम टॉपची भाजी. पहिला आपण जिरं टाकून घेऊया मस्तपैकी. आता ही अद्रक लसूणची पेस्ट आहे. आता हे कांदा आणि हे टमॅटो चा खरडा बारीक केला, मिरच्या ठेचून, तिखटपणा येणार जास्त. हे कस्तुरी मेथी, हे हळद जरा जास्तच वापरतो, कारण दुधातली शेवभाजी ही पिवळी असते. मीठ टाकतो लागलेच. तर हे आपल्या सगळ्या झालेला आहे. आता आपण ह्यात दूध घालून घेऊया. आता अशा शेवभाजी दुधातली नुसतं हलविंग, दूध फुटू द्यायचं नाही, त्यामुळे नुसतं हलवायचं. आता तर आता उकळी आलेल्या दुधाला आणि मस्तपैकी आपण आता ही शेव सगळी टाकून घेतो वर, आणि फायनली भाजी तयार झालेली आहे. कसं झालंय विषय, एक नंबर टॉपची अशी भाजी झालेली आहे. स्पेशल असे कुस्करून, आणि ड्रायव्हरांची स्पेशल भाजी ही, सगळ्या ड्रायव्हरांची स्पेशल भाजी. हॉटेलमध्ये गेल्यावर सगळे ड्रायव्हर तुम्ही भाजी ऑर्डर करणार म्हणजे शेवभाजी, दुधातली शेव. कारण का माहिती आहे काय, ही भाजी की नाही ताजी फ्रेश बनते, आणि दुसऱ्या भाजी जर घ्यायला गेलो हॉटेलमध्ये तर ती गिरवी बिरवी सगळी शिळी असते, किती दिवसाची असते काय माहित नसते. त्यामुळे ही भाजी एक नंबर टॉपची आणि ताजी आणि फ्रेश समोर बनवून देता येते. त्यामुळे ही भाजी खायची कधी पण चांगली असते हॉटेलमध्ये जर खाणं असलं. आणि आम्हाला जर आम्ही सगळे ड्रायव्हर लोक हॉटेलमध्ये जर खायचं असेल तर आम्ही स्पेशल आम्ही दुधातली शेवभाजी सरळ सांगत असते. तर ही असं मस्तपैकी कुस्कराची भाजी, नाद खोळा झाला. आणि काल मी तुम्हाला म्हणलेलो ह्या ग्लासामध्ये ताक आहे, उद्या पॅक असणार, आणि ते आपण जे बोललेलो ते आज केलेलं पॅक भरलेला आपण मस्तपैकी. मगाशी एक पॅक मारला. आता आपल्याला काय गाडी चालवायची नाही, झोपायची निवांत, त्यामुळे विषय नाही. कांदा एक नंबर झाले जेवण. दुधातली शेवभाजी एक नंबर टॉप झाले. यायला लागते जेवायला. 7722 नाद करते काय, हॅशटॅग सप्लाय शेक टॉपचा विषय असते आपले. असं झाले भाजी तीन आणि आपला हे पॅक एक नंबर झालं. व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा, व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा. सप्लाय शेक धन्यवाद.